नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 17 व 22 या आठवड्यातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण 17 ते 22 एप्रिल 2024 या आठवड्यातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघूया। जगातील सर्वाधिक बिझी असलेल्या टॉप 10 विमानतळामध्ये भारतातील कोणत्या विमानतळाचा समावेश झालेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ। जगामध्ये सर्वाधिक बिझी असलेल्या टॉप 10 विमानतळामध्ये भारतातील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ याचा समावेश करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, 3 पॉइंट आहे ते देखील या प्रश्नासंदर्भात महत्त्वाचे आहे, ते देखील आपण जाणून घेऊया। भारताच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवासी संख्येत गेल्या वर्षाच्या तुलनेत 21.4% वाढ ही झालेली आहे। तर या भारताच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाची प्रवासी संख्या ही 2023 मध्ये 7.22 कोटी इतकी झालेली आहे। हा देखील दुसरा पॉइंट लक्षात असू द्या। आणि मित्रांनो, तिसरा पॉइंट असा आहे की जगातील सर्वात बिझी एअरपोर्ट मध्ये अंटलाटा एअरपोर्टचा क्रमांक हा प्रथम आहे। हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया। माननीय दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे देण्यात जाणारा यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? तर मित्रांनो, लता मंगेशकर पुरस्कार 2024 ऑप्शन क्रमांक 2 अमिताभ बच्चन यांना जाहीर झालेला आहे। मित्रांनो, माननीय दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल AR रहमान यांना जाहीर झालेला आहे। हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या। तर मित्रांनो, अभिनय क्षेत्रातील योगदानाबद्दल माननीय दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा पद्मिनी कोल्हापुरे यांना जाहीर झालेला आहे। हा देखील दुसरा पॉइंट लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया। जस्ट अ मशिनरी नोट्स फ्रॉम माय लाईफ अँड करिअर हे पुस्तक RBIच्या कोणत्या माजी गव्हर्नरने लिहिलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 D सुब्बाराव। मित्रांनो, जस्ट अ मशिनरी नोट्स फ्रॉम माय लाईफ अँड करिअर या पुस्तकाचे RBIचे माजी गव्हर्नर D सुब्बाराव यांनी लिहिलेले आहे। हा महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। अहमद अल सबा यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड ही झालेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कुवेत। अहमद अल सबा यांची कुवेत या देशाच्या पंतप्रधानपदी निवड ही झाली। ग्लोबल फॉरेस्ट वॉचच्या मते 2000 वर्षापासून भारतात किती दशलक्ष हेक्टर वृक्षाचे आच्छादन हे नष्ट झालेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 2.33। ग्लोबल फॉरेस्ट वॉचच्या मते 2000 वर्षापासून भारताच्या 2.33 दशलक्ष हेक्टरचे वृक्षाचे आच्छादन हे नष्ट झालेले आहे। तर मित्रांनो, ग्लोबल फॉरेस्ट वॉचच्या मते भारतातील सर्वाधिक वृक्षाचे नुकसान हे आसाम या राज्यात झालेले आहे। हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। T20 मध्ये क्रिकेटमध्ये 6 चेंडूंवर 6 सिक्स मारणारा दीपेंद्र सिंग एरी हा जगातील कितवा फलंदाज ठरलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 तिसरा। मित्रांनो, T20 क्रिकेटमध्ये 6 चेंडूत 6 सिक्स मारणारा दीपेंद्र सिंग एरी हा जगातील तिसरा खेळाडू ठरलेला आहे। तर या T20 क्रिकेटमध्ये नुकत्याच 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारणारा दीपेंद्र सिंग एरी हा नेपाळ देशाचा खेळाडू आहे। हा पॉइंट लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। भारतात लोकसभा निवडणुकीत बोटाला लावलेली जाणारी शाईचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कर्नाटक।
मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहीतच पाहिजे. बहुतेक पेपरमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे की भारतात लोकसभा निवडणुकीत बोटाला शाई लावली जाते, त्या शाईचे उत्पादन हे कर्नाटक या राज्यात होते. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. USA मध्ये 24 तासात सर्वाधिक किती मिलीमीटर पाऊस झालेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 144. मित्रांनो, UAE मध्ये 24 तासात सर्वाधिक 144 मिलीमीटर एवढा पाऊस हा झालेला आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया. हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2024 नुसार कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, अमेरिका. मित्रांनो, हुनूर ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2024 नुसार अमेरिका हा देश प्रथम क्रमांकावर आहे. तर मित्रांनो, या हुनूर ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स नुसार अमेरिका 703 युनिकॉर्न सह जगात प्रथम स्थानावर आहे. हा पहिला पॉइंट लक्षात असू द्या. तर दुसरा पॉइंट, हुनूर ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2024 नुसार भारत देश तिसऱ्या क्रमांकावर आहे. हा देखील महत्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या आणि नोट डाऊन करून ठेवा. तर तिसरा पॉइंट, हुनूर ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2024 नुसार भारतातील युनिकॉर्नची संख्या ही 68 वरून आता 67 इतकी झालेली आहे. हा देखील महत्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया. आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 9. आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने एकूण 9 पदकेही जिंकलेली आहे. तर या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2024 मध्ये पदतालिकेत 9व्या क्रमांकावर आहे. तर या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये सर्वाधिक पदके हे या जपान देशाने जिंकलेली आहे. हा देखील महत्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या. तर मित्रांनो, जपान देशाने सर्वाधिक म्हणजे 18 पदके ही जिंकलेली आहे या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप मध्ये. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया. जागतिक वारसा दिन कधी साजरा करण्यात येतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 18 एप्रिल. मित्रांनो, जागतिक वारसा दिन आपण 18 एप्रिल या दिवशी साजरा करत असतो. तर जागतिक वारसा दिन 2024 ची थीम होती डिस्कवर अँड एक्सपिरियन्स डायव्हर्सिटी. हा देखील महत्वाचा पॉइंट आहे, नोट डाऊन करून ठेवा. मित्रांनो, दिन विशेष आणि थीम हे परीक्षेला नक्की विचारले जातात, त्यामुळे हा प्रश्न तितकाच महत्वाचा आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. स्पेस इंडिया ब्रँडच्या अँबॅसिडर पदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, संजना सांघी. स्पेस इंडियाच्या ब्रँड अँबॅसिडर पदी आता संजना सांघी यांची निवड ही करण्यात आलेली आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. भारताने कोणत्या राज्यातील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्रावरून स्वदेशी क्रूज क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, ओडिसा. भारताने ओडिसा राज्यातील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्रावरून स्वदेशी क्रूज क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतलेली आहे. तर चला मित्रांनो, नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया. MEN5CB ही मेंदू ज्वरावरील जगातील पहिली लस कोणत्या देशाने विकसित केलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, नायजेरिया. MEN5CB ही मेंदू ज्वरावरील जगातील पहिली लस ही नायजेरिया देशाने विकसित केलेली आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया. जागतिक यकृत दिन कधी साजरा करण्यात येतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 19 एप्रिल. जागतिक यकृत दिन हा आपण 19 एप्रिल या दिवशी साजरा करत असतो. तर मित्रांनो, 19 एप्रिल हा दिवस जागतिक यकृत दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याची सुरुवात ही 2010 मध्ये झालेली आहे. हा देखील महत्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. भारतातील पहिली हायब्रिड पिच कोणत्या क्रिकेट स्टेडियमच्या मैदानावर तयार करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, धर्मशाळा. भारतातील पहिली हायब्रिड पिच ही धर्मशाळा क्रिकेट स्टेडियमच्या मैदानावर तयार ही करण्यात आलेली आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया.
स्काय ट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड मध्ये कोणते विमानतळ जगात प्रथम स्थानावर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ दोहा. स्काय ट्रॅक्स वर्ल्ड रिपोर्टच्या अवॉर्ड मध्ये हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ दोहा हे जगातील सर्वात प्रथम स्थानावर आहे. तर मित्रांनो, स्काय ट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड मध्ये सिंगापूर देशाच्या विमानतळाचा सलग 12व्या वर्षी हा प्रथम क्रमांक होता. हा देखील महत्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया. कोणत्या ठिकाणच्या तिरंगा बर्फीला GI टॅग प्रदान करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 वाराणसी. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया. 16वी जागतिक भविष्य ऊर्जा परिषद 2024 चे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अबुधाबी. 16वी जागतिक भविष्य ऊर्जा परिषद 2024 चे आयोजन हे अबुधाबी येथे करण्यात आलेले आहे. चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. भारतीय नौदलासाठी DRDO द्वारे स्थापन केलेले स्पेस या जहाजाची निर्मिती कोणत्या कंपनीने केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 L&T शिप बिल्डिंग चेन्नई. भारतीय नौदलासाठी DRDO ने स्थापन केलेले स्पेस या जहाजाची निर्मिती ही L&T शिप बिल्डिंग चेन्नई या कंपनीद्वारे निर्मिती केलेली आहे. मित्रांनो, भारतीय नौदलासाठी DRDO ने स्थापन केलेल्या स्पेस जहाजाचे उद्घाटन हे केरळ या राज्यातून करण्यात आलेले आहे. हा देखील महत्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या. तर मित्रांनो, अशाच रोजच्या रोज टॉप 10 करंट अफेअरचे व्हिडिओ बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि आपल्या जवळच्या अभ्यासू मित्रमैत्रिणींना व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. याचा फायदा तुम्हाला येत्या परीक्षेमध्ये 100% होणार आहे. मित्रांनो, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनल तर्फे मनापासून धन्यवाद.